नमस्कार. आजच्या तासिकेला आपण भारतातील आद्यनगरे या दुसऱ्या प्रकरणाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. भारतातील आद्यनगरे या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्ये, नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध, उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था आणि या नगरांचा झालेला ऱ्हास असे एकूण 4 मुद्द्यांबद्दलची माहिती आपल्याला या भारतातील आद्यनगरे या प्रकरणामध्ये पाहायची आहे. तर मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये पाहूया. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये पाहत असताना त्या वैशिष्ट्यामध्ये एकूण 4 पॉईंट आपल्याला सांगता येईल. नंबर 1, सुव्यवस्थित नगररचना. नंबर 2, मध्यवर्ती शासन व्यवस्था. नंबर 3, समाज व्यवस्था. आणि नंबर 4, आर्थिक व्यवस्था. या 4 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हडप्पा संस्कृती समजून घेता येईल. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हडप्पा संस्कृती ही प्राचीन संस्कृती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास वैदिक आर्यांचं भारतामध्ये आगमन झालेलं होतं. त्यापूर्वीचा भारताचा इतिहास आपल्याला माहिती नव्हता. 1921 आणि 22मध्ये हडप्पा व मोहंजोदाडो येथील उत्खननामुळे भारताचा इसवी सन पूर्व 3000 ते 3500 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला माहिती झालेला आहे. तर या हडप्पा संस्कृतीच्या वैशिष्ट्यामध्ये जे पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे सुव्यवस्थित नगररचना. हडप्पा संस्कृतीमधील जी नगररचना होती, या नगररचनेमध्ये जे विभाग होते, या प्रत्येक विभागाला तटबंदी होती व काटकोनामध्ये छेदणारे रस्ते या नगरांमध्ये होते. सार्वजनिक स्वरूपाच्या भव्य इमारती, पक्क्या विटांची बांधकामेसुद्धा या नगररचनेमध्ये आपल्याला दिसून येतात. प्रत्येक नगरांमध्ये जी विटांची बांधलेली स्नानगृहे, विहिरी इत्यादी युक्त ही घरे होती. आडव्या उभ्या 2-2 विटांनी केलेले बांधकाम त्या घरांचे होते. धान्यांची कोठारे, सार्वजनिक स्नानगृहे, उत्तम निसारण व्यवस्था ही सर्व व्यवस्था या नगररचनेमध्ये करण्यात आलेली होती. म्हणजे जो आपण या ठिकाणी पहिला पॉईंट पाहिलेला आहे की हडप्पा संस्कृतीची जी नगररचना होती ही सुव्यवस्थित होती. यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक जो विभाग होता त्या प्रत्येक विभागाला तटबंदी होती. जे नगरामधले रस्ते होते हे एकमेकाला काटकोनामध्ये छेदणारे रस्ते होते, ज्याला आपण चौक असं म्हणतो. सार्वजनिक स्वरूपाच्या काही भव्य इमारती होत्या. या भव्य इमारती पक्क्या विटांनी बांधलेल्या होत्या. प्रत्येक नगररचनेमध्ये किंवा घरांमध्ये स्नानगृह असेल किंवा विहिरी असेल यांची व्यवस्थासुद्धा या नगररचनेमध्ये करण्यात आलेली होती. धान्यांची कोठारे, निसारण व्यवस्था आणि सार्वजनिक स्नानगृहेसुद्धा या हडप्पा संस्कृतीमधील नगररचनेमध्ये आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच असं म्हणतात की हडप्पा संस्कृतीची जी नगररचना आहे ही सुव्यवस्थित होती. त्यानंतर दुसरा पॉईंट या ठिकाणी सांगितलेला आहे, दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजे मध्यवर्ती शासन व्यवस्था. कुठल्याही संस्कृतीचा विकास होण्यासाठी किंवा कुठल्याही नगरांचा विकास होण्यासाठी एक प्रकारची शासन व्यवस्था त्या ठिकाणी असणे आवश्यक असते. ज्या पद्धतीने आपण पाहतो की गावामध्ये ग्रामपंचायत असते, तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद असते आणि मोठ्या शहरांच्या ठिकाणी नगर परिषद किंवा महानगरपालिकासुद्धा असतात. यांची निर्मिती कशासाठी केलेली असतात तर त्या जो प्रभाग आहे, जो विभाग आहे त्या विभागाचा विकास घडवून आणण्यासाठी जी यंत्रणा आवश्यक असते त्या यंत्रणेची निर्मिती या विभागांमध्ये केलेली असते. त्याच पद्धतीने या हडप्पा संस्कृतीमधील नगरांचा विकास करण्यासाठी सुद्धा एक मध्यवर्ती शासन व्यवस्था असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या शासन व्यवस्थेच्या माध्यमातून पाणी असेल, साधनसंपत्ती असेल किंवा व्यापार असेल, या सर्व गोष्टींचं नियंत्रण या शासन व्यवस्थेच्या माध्यमातून करण्यात येत होतं. वजने असेल, मापे असेल किंवा भांड्यांचे आकार असेल किंवा घाट असेल इत्यादींचं या शासन व्यवस्थेकडून त्याचं प्रमाणीकरण करून घेण्यात येत होते की जेणेकरून सर्वसामान्य लोकांची लूट होऊ नये. प्रशासकीय कामांसाठी स्वतंत्र व भव्य इमारतीसुद्धा असल्याचं या हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला दिसून येते.
त्यानंतर या हडप्पा संस्कृतीचं तिसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, ते म्हणजे समाजव्यवस्था. या समाजव्यवस्थेमध्ये अधिकार पदांची उतरण असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कौशल्य आधारित कारागिरांचे व्यावसायिक वर्गसुद्धा या समाजामध्ये होते. श्रद्धा प्रणाली यांच्याशी निगडीत वस्तू आणि वास्तूसुद्धा या नगरांमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे अधिकारपदांची उतरण म्हणजेच उच्च पदापासून खालच्या स्तरापर्यंत जे पद होतं यांची एक उतरणसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि कौशल्यावर आधारित जो व्यावसायिक वर्ग आहे या वर्गाचासुद्धा उदय या हडप्पा संस्कृतीमध्ये झालेला होता. त्यानंतर चौथा पॉईंट सांगितलेला आहे हडप्पा संस्कृतीमध्ये की आर्थिक व्यवस्था हे सुद्धा या संस्कृतीचं वैशिष्ट्य असल्याचं आपल्याला दिसून येते. कुठल्याही संस्कृतीचा किंवा नगरांचा विकास होण्यासाठी आर्थिक व्यवस्था हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि हीच आर्थिक व्यवस्था या हडप्पा संस्कृतीमध्ये असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या आर्थिक व्यवस्थेमध्ये सांगितलेलं आहे की व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जात होते. मातीची भांडी, धातू, कांस्य यांच्या वस्तूसुद्धा या ठिकाणी होत्या. कारागिरांचे कारखाने, निवास यांचे स्वतंत्र विभाग होते. अंतर्गत व इतर देशांसोबत व्यापारसुद्धा या हडप्पा संस्कृतीमध्ये चालत असे. व्यापारावर मध्यवर्ती शासकीय नियंत्रण होते. म्हणजे एकंदरीत ज्या संस्कृतीमध्ये सुव्यवस्थित नगररचना असेल, मध्यवर्ती शासनव्यवस्था असेल, समाजव्यवस्था असेल आणि आर्थिक व्यवस्था असेल, या 4 महत्त्वपूर्ण घटकांकडे जातीनं लक्ष दिल्या गेल्यामुळेच हडप्पा संस्कृती ही एक नागरी संस्कृती होती आणि ती विकसित होती असंसुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. धन्यवाद मित्रांनो. पुढील तासिकेला आपण हडप्पा संस्कृतीमधील जी मोठमोठी शहरे होती किंवा नगरे होती या नगरांबद्दलची माहिती पाहूया. धन्यवाद.